लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। संस्कृत श्लोकाप्रमाणे धर्म एव हतो हांती धर्मो रक्षति रक्षिता। म्हणजे जो व्यक्ती धर्माची हानी करतो तो स्वतःचीच हानी करतो, आणि जो व्यक्ती धर्माच्या रक्षणार्थ धर्माच्या संवर्धनार्थ विस्तृत तुनीला समाजाला एकत्रित आणतो त्याची धर्म स्वतः रक्षा करतो आणि त्या व्यक्तीला व्यक्तिमत्व बनवतो। कारण धर्माचा विकास म्हणजे आपला विकास आहे आणि धर्माचा अंधपतन म्हणजे हे आपलं पतन आहे। आणि म्हणूनच धर्माच्या प्रसारार्थ आणि धर्माच्या रक्षणार्थ आपल्या सर्वांना एकजुटीची ताकद लागणार आहे। आणि म्हणूनच अंगुलिया निर्बल है मुष्टिमेय बल है, म्हणून सगळ्या वेगळ्या बोटांनी जर एक मुष्टी धरली तर त्यामध्ये बल आहे। आणि म्हणूनच बिलोली तालुक्यामध्ये जे काही माझे राष्ट्रसंतांचे जे काही बांधव असतील, जे काही शिष्य भक्त असतील, त्या सर्वांना मी आवाहन करू इच्छितो, 18 एप्रिल 2025 रोजी वार शुक्रवार बिलोली तालुक्यामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। कारण रामनवमीच्या या महापर्वावर शोभायात्रेचं आयोजन केलं आहे आणि धर्मसभाही आहे। या राष्ट्रामध्ये आपल्याला स्वतंत्रता दिवस साजरा करायला भेटतो, गणतंत्रता दिवस साजरा करायला भेटतो। याचं कारण काय तर हे राष्ट्रीय पर्व आहेत, राष्ट्र उत्सव आहे। पण रामनवमी हे भारतातच नव्हे तर सबंध विश्वामध्ये एका धर्म उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो। आणि धर्म म्हणजेच कर्म आहे, आणि जो कर्म आहे तेच ब्रह्म आहे। आणि म्हणून मीही या कार्यक्रमाला माझी उपस्थिती लावणार आहे आणि मी हे आवाहन करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाची आणि या धर्मसभेची शोभा वाढवावी। जय श्रीराम।